नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत येणाऱ्या विविध पदाकरता जी भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याच्यामध्ये काय केलं की त्यांनी जर पाहिलं तर एक नवीन नोटिफिकेशन काढलेलं आहे, तर त्याची तुम्हाला माहिती देणार आहे मी. या नोटिफिकेशनमध्ये काय केलं की त्यांनी 2632 या विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट केलेलं आहे पुढच्या प्रोसेससाठी. तर त्याची त्यांनी माहिती दिलेली आहे. तर बघा तुम्ही, तर पहिले काय केलं होतं की त्यांनी 5000 विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट केलं होतं आणि त्यांचे डॉक्युमेंट काय केले होते की त्यांनी मागवले होते. आता काय केलं की नवीन त्यांनी 2632 एवढ्या विद्यार्थ्यांना काय केलं की बोलवलेलं आहे. डॉक्युमेंट त्यांनी मागवलेले आहे. आता ह्याची सगळी तुम्हाला माहिती देत आहे. तर सगळ्यात पहिले तर हे डॉक्युमेंट तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करायचं आहे. तुमचं काय करायचं, स्वतःचं नाव लिहायचं आणि साइन करायचं आहे. हे डॉक्युमेंट तुम्हाला काय करायला 29/1/2024 किंवा त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं की प्रबंधक कार्मिक उच्च न्यायालय अपील शाखा 5वा मजला नवीन मंत्रालय इमारत GT रुग्णालय आवार लोकमान्य टिळक मार्ग मुंबई 400001 इथे काय करायचं, फक्त स्पीड पोस्टला पाठवायचे आहे तुम्हाला. ओके. आणि या ज्या कॉपीज असतील ते सेल्फ अटेस्टेड पाहिजेच असणार आहेत. बाकी कुठल्याही तुम्हाला कॉपी लागणार, कुठलीही काय करायची की वेने तुम्हाला घेतलं जाणार नाहीये. तर बघा याच्यामध्ये काय काय लागणार तुम्हाला, ऍप्लिकेशन फॉर्मची एक प्रिंट लागणार आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर लागेल. त्याच्यानंतर ना तुम्हाला 10वीची शाळा सोडल्याचा दाखला असेल, आता जन्मतारखेच्या पुराव्या संदर्भात तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला लागेल किंवा एसएससीचं बोर्ड सर्टिफिकेट लागेल किंवा बर्थ सर्टिफिकेट लागेल. याच्यापैकी कुठलंही एक पाठवायचं, सगळे पाठवू नका. त्याच्यानंतर 7वी पासचे गुणपत्रक लागणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर ना 10वी किंवा 12वी किंवा डिप्लोमा वगैरे असेल तर त्याचे मार्कशीट असतील तर त्याचे झेरॉक्स करून सेल्फ अटेस्टेड करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे आणि कास्ट सर्टिफिकेट सोबत जर तुम्ही नाव वगैरे बदल केला असेल कोणत्या विद्यार्थ्यांनी, तर नाव बदलचा प्रूफ तुम्हाला द्यायला लागेल. आणि काय करायला लागेल तुम्हाला, लिखाणावरती शिपाई ऑब्लिक हमालकरचा अर्ज असं लिहायचं आहे. आता हे विद्यार्थी आहेत बघा. आता हे विद्यार्थी आहेत लिस्ट ऑफ शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट फॉर कॅन्डिडेट सर्टिफिकेट ऑब्लिक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फॉर द पोस्ट ऑफ प्यून हमालसाठी हे डॉक्युमेंट आहेत. इथे त्यांची यादी आहेत. आता ही यादी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाणार. ठीक आहे. तर इथे 2632 विद्यार्थी असतील. आता त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो इथं असा आहे की उच्च न्यायालय मुंबई मुख्यालय मुंबई इथे स्थापनवलेली शिपाई हमाल या पदाकरिता जाहिरात क्रमांक दिलेला आहे 21 मार्च 2023 मध्ये. शैक्षणिक अर्हता व त्यावरील गुणवत्तेनुसार अल्पसूचित करण्यात आलेल्या 5000 उमेदवाराची ते नंतर पुढील अल्पसूचित जे उमेदवार आहेत 2632 उमेदवार पण त्यांची शैक्षणिक अर्हता आणि कागदपत्रे तपासणीसाठी मागवली जात आहेत. आता ते बघा त्यांनी दिलेलं आहे आणि ही आजच 12 तारखेची ही बातमी आहे. तर पहिले 5000 केले होते आणि त्याच्यानंतरनं 2632 एवढे उमेदवारांचे काय केलं की त्यांनी मागवलेले आहे. तर ही माहिती होती. जे उमेदवार आहेत त्यांनी काय करा की स्पीड पोस्टाने हे डॉक्युमेंट काय करून द्या, पाठवून देऊ शकता. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.